वंदे मातरम. देशाच्या रक्षणासाठी लढताना प्राण पणाला लावून शहीद झालेले सैन्याधिकारी, जवान, पोलीस अधिकारी, शास्त्रज्ञ आणि महनीय नेते या सर्वांप्रती भावपूर्ण आदरांजली अर्पण करीत आहे. या सर्वांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो हीच प्रार्थना. आपण एक दोन मिनिटं जागेवर उभं राहून आपण श्रद्धांजली अर्पण करूया. ओम शांती शांती शांती. समाज सुधारक आणि हिंदू संघटक अशा अनेक पैलूंनी ज्यांचा पिंड पोचला होता असे ते या त्रिसूत्रीने त्यांचे व्यक्तिमत्व प्रखर आणि तेजस्वी बनले होते. आजच्या या स्मृतिदिनाच्या औचित्याने त्यांना विनम्र अभिवादन. आजच्या समारंभाचा प्रारंभ स्वागतो की त्यांनी सावरकर गीते आपण सावरकर स्मृती दिन साजरा करतो. याकरिता आम्ही कलाकार आपल्या समोर त्यांची गीतं सादर करतो आणि त्यांना आदरांजली वाहतो. या वर्षी आम्ही सावरकरांच्या 2 कविता आपल्या पुढे सादर करणार आहोत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे एक अष्टपैलू कवीही होते. सावरकरांनी पोवाड्यापासून ते अगदी लावणीपर्यंत अनेक काव्य प्रकार लिहिले. त्यातलाच एक प्रकार आम्ही इथं सादर करतोय, फटका. स्वदेशीचा फटका. फटका हे एक शाहिरी काव्य आहे. समाजात जागृती करण्यासाठी फटक्याचा वापर केला गेला. अलीकडच्या काळात कवी अनंत फंदी यांचा फटका आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हा स्वदेशीचा फटका स्वातंत्र्यवीरांनी भारत स्वतंत्र होण्यापूर्वी लिहिला. हे काव्य सुचण्यामागं एक छोटीशी कथा आहे. त्यावेळी लोकमान्य टिळकांनी विदेशी कपड्यांवर बहिष्कार आणि स्वदेशीचा स्वीकार अशी घोषणा केलेली होती. टिळकांना सावरकर गुरुस्थानी मानत असत. सावरकर आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ती घोषणा ऐकून विदेशी कपड्यांची होळी करण्याचं ठरवलं. ही बातमी सांगण्याकरता सावरकर आणि त्यांचे मित्र टिळकांकडे गेले. आपला विदेशी कपड्यांच्या होळी बाबतचा विचार त्यांना सांगितला. त्यावर टिळक म्हणाले, ठीक आहे, पण तुम्ही स्वतः करता शेकोटी पेटवणार असाल तर मी मात्र भाग घेणार नाही. कारण शेकोटी ही 4 काड्यांची असते, पण मोठी होळी अशी असते की सर्व पंचक्रोशी त्यांच्या ज्वाळा पसरतात. सावरकर आणि मित्रांनी विदेशी कपड्यांची होळी तर केलीच, पण इतक्यावरच समाधान न मानता स्वदेशी कपड्यांचा वापर व्हावा यासाठी जनजागृती सुरू केली. त्याच वेळी सावरकरांनी स्वदेशी फटका हे काव्य लिहिलं. कवितेत सावरकर पुढे म्हणतात, अरे भ्याडांनो, उठा, चला, स्वदेशी वस्तूंचा वापर करूया. तुम्हाला कसं समजत नाहीये की हे ब्रिटिश लोक आपल्याच गोष्टी घेतायत आणि आपल्यालाच तुबाडतात? आता तरी जागे व्हा. इतकी कळकळीची विनंती त्यावेळच्या जनतेला सावरकरांनी केलेली होती. खरं तर हा स्वातंत्र्यवीरांचा विचार आजच्या काळातही आपल्याला लागू होतोय. आपण आजही परदेशी वस्तू वापरतो आणि त्यांचा अभिमान बाळगतो. तेव्हा हा सावरकरांचा फटका अवश्य ऐका आणि जागे व्हा.
आर्यबंधू हो उठा उठा का मठासारखे नटा सदा आर्यबंधू हो उठा उठा का मठासारखे नटा सदा घटा सोडूनी कटा करूया घटा सोडूनी कटा करूया लेच पटाना धरू कला लेच पटाना धरू कला आर्यबंधू हो उठा उठा का मठासारखे नटा सदा काश्मीराच्या शाली जगली अल्पाकारा काबुलता काश्मीराच्या शाली जगली अल्पाकारा काबुलता मलमल जगली वलवल चिमणी हलहल के पटकावरता मलमल चिमणी हलवल चिमणी हलहल के पटकावरता राजमहेंद्री चीकट जोनी मिटके चिटते का घेता राजमहेंद्री चीकट जोनी मिटके चिटते का घेता दैवे मिळता वाटी इच्छिता नरोटी नाही गाता दैवे मिळता वाटी इच्छिता नरोटी नाही गाता आर्यबंधू हो उठा उठा का मठासारखे नटा सदा अनास्था तुम्ही स्वतः मग अर्थात जी कला पुढे अनास्था तुम्ही स्वतः मग अर्थात जी कला पुढे केले त्यांची नेले हरणी नेला तुम्ही तरी कोण रडे केले त्यांची नेले हरणी नेला तुम्ही तरी कोण रडे अरे आपणची पूर्वी होतो सकल कलांची प्राणवा अरे आपणची पूर्वी होतो सकल कलांची प्राणवा काल भूमीच्या खुशी दीपते कलंक आला आविवा भरत भूमीच्या खुशी दीपते कलंक आला आविवा आर्यबंधू हो उठा उठा का मठासारखे नटा सदा कामधेनु का भरत भूमिका असुने भागकारी वेशा कामधेनु का भरत भूमिका असुने भागकारी वेशा सहस्र कोसा वरुणी भासा पैसा हरतो प्रभुदेशा सहस्र कोसा वरुणी भासा पैसा हरतो प्रभुदेशा महातयांची हीच रीत हो प्रीती नसे त्याला वाढला महातयांची हीच रीत हो प्रीती नसे त्याला वाढला नाना कर्मे नाना वर्णे देशाचा हात काढला नाना कर्मे नाना वर्णे देशाचा हात काढला आर्यबंधू हो उठा उठा का मठासारखे नटा सदा चला चला जाऊया घेऊया रेशी पटा
आर्यबंधू हो उठा उठा का मठासारखे कटा सदा विश्वेश्वरी नारायणी यम हरिहर आदि सुरवरणी विश्वेश्वरी नारायणी यम हरिहर आदि सुरवरणी कर्म सिद्धि गाओ देवनी मोदते निज भक्त जनी कर्म सिद्धि गाओ देवनी मोदते निज भक्त जनी कविता रूपी माला अर्पी कार्य बुधाला सार्थकहा कविता रूपी माला अर्पी कार्य बुधाला सार्थकहा भक्ता करणी मन देवासी सेवायासी अर्पणहा भक्ता करणी मन देवासी सेवायासी अर्पणहा सेवायासी अर्पणहा सेवायासी अर्पणहा आर्यबंधू हो उठा उठा का मठासारखे कटा सदा आर्यबंधू हो उठा उठा का मठासारखे कटा सदा कटा सोडून कटा करूया कटा सोडून कटा करूया देशपटाला धरू सदा देशपटाला धरू सदा आर्यबंधू हो उठा उठा का मठासारखे कटा सदा आर्यबंधू हो उठा आर्यबंधू हो उठा आर्यबंधू हो उठा या कार्यक्रमातील कलाकारांची ओळख करून देते. हार्मोनियमची साथ करतायत डॉक्टर सौ गौरी तामणकर. सिंथेसायझरवर आहेत श्री सागर शिराळकर. तबल्याची साथ करतायत श्री गोपाळ जोशी आणि डॉक्टर निखिल आगवेकर. ज्यांनी हे गाणं मंजूळ स्वरात सादर केलं त्या आजच्या कार्यक्रमाच्या सर्व गायिका डॉक्टर सौ शुभा दीक्षित मॅडम, सौ शिल्पा कुलकर्णी, सौ योगिनी देशपांडे, डॉक्टर सौ वर्षा देशपांडे, सौ वीणा घळसासी, सौ संजीवनी देशपांडे आणि या दोन्ही गाण्यांच्या संगीत संयोजिका आणि गायिका कुंदा आगवेकर. आणि या कार्यक्रमाचं उत्तम निवेदन करणारी सौ निलिमा आगवेकर. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे ध्वनी संयोजक श्रीयुत गणेश कदम सर आणि मॅडम. दामोदर सावरकर यांना लंडनमध्ये अटक झाली आणि भारतात त्यांची रवानगी करावी याकरिता मारिया या बोटीवर त्यांना चढवण्यात आले. मार्सेलिसच्या बंदरावर बोट थांबली असताना त्यांनी पोर्ट होल मधून ती जगप्रसिद्ध अशी उडी मारली. अशा अनोळखी जागी झोकून देणं हे एक मोठं साहसच होतं. बरं, त्या समुद्राची सावरकरांना काहीही माहिती नव्हती. उडी मारताना ती कुठपर्यंत जाईल याचा अंदाजही नव्हता. प्रवाळ असेल तर कापणं, वाळू असेल तर रुतणं, खडक असेल तर कपाळमोक्षच आणि निनोचा प्रवाह असेल तर भाजणं निश्चित. पण या कशाचाही विचार न करता सावरकरांनी उडी मारली. म्हणूनच या उडी करता राजकवी मनमोहन नातू म्हणतात, दुनियेमध्ये आहेत विख्यात 72 दोन, दुनियेमध्ये आहेत विख्यात 72 दोन, जे गेले आई करता, जे गेले आई करता सागरास ओलांडून. हनुमंतानंतर आहे विनायकाचा मन. त्यानंतर सावरकरांना बेड्यांनी जखडून ठेवण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या मनात गीतेतले नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः हा श्लोक आठवला असावा आणि मग हे काव्य स्फुरलं असावं.
अनादि मी अनंत मी अवध्य मी मला मारिलरी पूजगती असा कवण जन्मला अनादि मी अनंत मी अवध्य मी मला अट्टहास करीत जरी धर्मधारिणी अट्टहास करीत जरी धर्मधारिणी मृत्यूसीच काठ घालून घुसेरणी मृत्यूसीच काठ घालून घुसेरणी अग्नी मजसी जाळीना 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 खड्ग छेडिलो 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 अग्नी मजसी जाळीना खड्ग छेडिलो भिवणी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो भिवणी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो पुरारी तू दया स्वये पुरारी तू दया स्वये मृत्यूच्याच भीतीने जीव उमजसिये जीव उमजसिये जीव उमजसिये अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारिलरी पूजगती असा कवण जन्मला कवण जन्मला कवण जन्मला कवण जन्मला अनादि मी अनंत मी अवध्य मी भला लोटी सिंहाच्या पंजरी मला लोटी सिंहाच्या पंजरी मला नम्रदास समचाटील तो पदामुला नम्रदास समचाटील तो पदामुला कल्लोळी ज्वाळांच्या पेटीशी जरी कल्लोळी ज्वाळांच्या पेटीशी जरी आठुरी अवतीतील शीत सुप्रभावरी आठुरी अवतीतील शीत सुप्रभावरी आड तुझ्या तोफा अनधूर सैन्य ते आड तुझ्या तोफा अनधूर सैन्य ते यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते हला हला त्रिनेत्र तो हला हला त्रिनेत्र तो मी तुम्हास कैसाची किळून फिरवितो किळून फिरवितो किळून फिरवितो अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारिलरी पूजगती असा कवण जन्मला कवण जन्मला कवण जन्मला कवण जन्मला अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारिलरी पूजगती असा कवण जन्मला कवण जन्मला अनादि मी अनंत मी अवध्य मी भला अवध्य मी भला अवध्य मी भला हिंदुत्व या संकल्पनेचे जनक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज 60वा स्मृतिदिन समारंभ स्वातंत्र्यवीर सावरकर समितीच्या वतीने साजरा होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार जनमानसावर रुजावा यासाठी सन 1984 पासून विविध कार्यक्रमांनी हा स्मृतिदिन साजरा केला जात आहे. यंदाचे हे 43वे वर्ष आहे. 1983-84 या वर्षात
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जन्मशताब्दी सर्वत्र साजरी झाली. याच औचित्याने कराडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उभारणी सर्वपक्षीय समिती स्थापन करून या समितीद्वारे मंगळवार पेठेत हम रस्त्यावर कन्या शाळेसमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक उभारण्यात आले. दिनांक 10 एप्रिल 1984 रोजी भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि कराडचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते सावरकर प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती स्थापन करून त्यांचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी या समितीद्वारे प्रतिवर्षी 26 फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती दिन साजरा करण्यास प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात समितीचे कार्य कैलासवासी डॉक्टर वारा जोशी, स्वर्गीय पी.डी. पाटील साहेब, बाबूरावजी गोखले, नावा जोशी सर इत्यादी मंडळींनी निष्ठेने पुढे चालू ठेवले. समितीने सावरकरांचे विचार गेली 42 वर्षे कराडकरांपुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सध्या समितीची धुरा समितीचे अध्यक्ष माननीय श्री सुभाषराव जोशी, श्री विद्याधर गोखले सर या मान्यवरांनी सुरू ठेवलेला आहे. या समितीस दी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराडचे नेहमीच मोलाचे सहकार्य असते. बँकेचे अध्यक्ष माननीय श्री समीरजी जोशी, उपाध्यक्ष माननीय पालकर साहेब, सीईओ धनंजय शिर्टे साहेब, माजी अध्यक्ष डॉक्टर सुभाषराव एरम यांचे या समितीत सहकार्य आहे. आजच्या स्मृतिदिन समारंभासाठी चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक माजी सनदी अधिकारी श्री अविनाश धर्माधिकारी हे व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. भारत मातेचा कार्यकर्ता, विवेकानंदांचा विद्यार्थी आणि सरस्वतीचा पुत्र म्हणून चाणक्य मंडल परिवाराच्या माध्यमातून माननीय धर्माधिकारी साहेबांनी प्रबोधनाचा झंझावात प्रस्थापित केलेला आहे. त्यांचे समितीच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो. आजच्या समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपण सर्व सावरकर प्रेमी बंधू भगिनींचे मनापासून स्वागत करतो. आजच्या स्मृतिदिन समारंभाचे प्रमुख पाहुणे अविनाश धर्माधिकारी यांचा परिचय श्री अवधूत कुलकर्णी यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. खरं तर धर्माधिकारी सरांचं नाव हे खरं तर आजच्या आपल्या प्रमुख वक्त्यांचं नाव हे महाराष्ट्रच नव्हे तर भारतातही ओळख करून द्यावी याच्यासाठी काही मोहताज नाही असं आपण म्हणू शकतो. पण तरीही एक औपचारिकता म्हणून लेखक, कवी, वक्ता, संघटक, विचारवंत आणि शिक्षण तज्ञ म्हणून ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा संपूर्ण देशात आणि राज्यात उमटवलेला आहे असे अविनाश धर्माधिकारी सर आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत. 1986 साली IAS साठी निवड झाल्यानंतर त्यांनी 10 वर्षे महाराष्ट्र केडरमध्ये काम केलं. त्याच्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी फलटण, राज्याच्या मुख्य सचिवांचे विशेष कार्यकारी अधिकारी, संचालक राज्य पुराभिलेख विभाग, रत्नागिरी आणि अमरावती जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक महिला बालकल्याण आणि अपंग पुनर्वसन विभाग महाराष्ट्र, अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे, जिल्हाधिकारी रायगड आणि शेवटी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे उपसचिव अशा विविध पदांवरती त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. 1996 साली त्यांनी चाणक्य मंडळ परिवाराची स्थापना केली. वैश्विकतेचे भान आणि कर्तृत्व असलेल्या युवा पिढीसाठी राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ञ तयार व्हावेत आणि त्यातून आपला देश, आपला समाज हा प्रगतीपथावर यावा या एका उद्देशाने त्यांनी चाणक्य मंडळ परिवाराची स्थापना केली आणि त्याच्यातून उभे राहिलेले विविध सनदी अधिकारी आज आपण देशाच्या आणि राज्याच्या पातळीवरती बघतो आहोत. 75 सोनेरी पाने, अस्वस्थ दशकाची डायरी, स्वतंत्र नागरिक, नवा विजयपथ आणि आपण सगळेच या त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या पुस्तकांची नामवंत समीक्षकांनी प्रशंसा केलेली आहे. धर्माधिकारी सर त्यांची पुस्तके, निरनिराळ्या व्याख्यानमाला, युट्यूबवर त्यांची होणारी वेगवेगळी विषयावरील मार्गदर्शनपर सत्र, चाणक्य मंडळ परिवाराच्या माध्यमातून त्यांचे होणारे मार्गदर्शन या सगळ्याचाच आवाका आपल्या सर्वांना माहीत आहे. सरांचा परिचय करून दिला.
सरांचं आणि आपल्या सर्वांचं या निमित्तानं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक श्री अविनाश धर्माधिकारी यांचा सत्कार अर्बन कुटुंब प्रमुख श्री सुभाषराव जोशी यांनी करावा अशी मी त्याला विनंती करतो. आजचे व्याख्याते अविनाशजी धर्माधिकारी या ठिकाणी सन्मान करतायत अर्बन कुटुंब प्रमुख श्री सुभाषराव जोशी. धन्यवाद. स्वातंत्र्यवीर सावरकर समितीच्या या उपक्रमामध्ये अनेकांचा हातभार लागलेला आहे. सारे सहकारी आम्हाला वंदनीय आहे. आपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा एक औचित्याचा भाग आहे. श्री अवधूत कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांप्रती आभार व्यक्त करावे. कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ, कैलासवासी नावा जोशी व त्यांचे कुटुंबीय दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीस देणगी देणारे अनेक देणगीदार, या कार्यक्रमासाठी ध्वनी व्यवस्था बघणारे श्री गणेश कदम आणि त्यांचे सहकारी, या सर्वांचं मी समितीच्या वतीनं आभार मानतो आणि सूत्र शानबाग सरांकडे देतो. व्याख्यान सुरू करण्यापूर्वी सर्व उपस्थित असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो की त्यांनी सावरकर, विकसित भारत आणि आपण सगळेच या विषयावरील व्याख्यानास प्रारंभ करावा. सन्माननीय सुभाषराव जोशी, मी ज्याला आपल्या म्हणतो अशा कराड दोन कविता आज आपण इथे कलाकारांच्याकडनं ऐकल्या. मला एक योग आपोआप जुळून आला, आवडला. तो म्हणजे आमची तिथे येण्याच्या आधी जेव्हा ओळख करून दिली गेली, सांगण्यात आलं की सावरकरांच्या कवितांना चाल लावून त्या सादर करतात. सहज माझ्या सुद्धा मनात आलेली कविताच अनादि मी, अनंत मी, अवध्य मी मला होती आणि ती ऐकायला मिळाली. किंवा हा जो फटका हा काव्य प्रकार आहे, तेव्हा आपण स्वातंत्र्यवीरांनी की ज्यांना सर्वात अर्थपूर्ण शब्द सुद्धा वापरण्यात आला, मृत्युंजय सावरकर, मृत्युंजय सावरकर, मृत्यूवर सुद्धा ज्यांनी मात केली. माझी एक अत्यंत आवडती कविता आहे बाभ बोरकरांची, ज्यामध्ये माणसाच्या माणूसपणाचा, देखणेपणाची वेगवेगळी वर्णन आहे. की देखणं कशाला म्हणायचं? देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. असं त्यांनी बाबूबरकरांनी एकेका कडव्यात, देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. असं करत बोरकर देखणा देहांत जैसा असं वर्णन केले. कोणता देहांत? देखणा कोणता म्हणायचा? तर जो अस्ताला सुद्धा जाताना तेजाचा वारसा पेरून जातो. स्वातंत्र्यवीरांची आज 60वी पुण्यतिथी. तो देखणा देहांत की जो सूर्यास्ताप्रमाणे अंधाराच्या गर्भी सुद्धा तेजाचा वारसा पेरून जातो. एक आयुष्यभर पाहिलेलं स्वप्न की समर्थ भारत उभा राहायला पाहिजे आणि सर्व चढ उतार, यश अपयश सर्व सोसताना सप्टेंबर 1965 मध्ये भारताच्या सैन्याने पाकिस्तानला मात केली. तेही करण्यामध्ये कराडचे थोर सुपुत्र यशवंतराव चव्हाण साहेबांचा देशाचे संरक्षण मंत्री म्हणून सिंहाचा वाटा होता. की जे यशवंतराव चव्हाण साहेब सुद्धा सावरकरांचे भक्त होते
मला माहितीये माझ्या बोलण्यात पुढे आणखी संदर्भ येणार आहेत, पण गेली काही वर्ष विशेषतः नेम धरून पद्धतशीरपणे खऱ्याचं खोटं करून सावरकरांच्या बद्दलचे वाद उभे करायचे, त्यांची प्रतिमा खोटी रंगवायची, अशी एक विकृती फार माजलेली आहे सार्वजनिक जीवनात। अशा वेळी मला दरवेळी वाटतं की यशवंतराव चव्हाण साहेबांचा कृष्णा काठ हे सर्वांनी आणि त्यात विशेषतः तरुणांनी तर वाचावाच। मी सांगतोच त्यांना की वाचावं, कारण की त्यामध्ये चव्हाण साहेबांनी सांगितलंय सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचं आकर्षण, आणि आम्ही कराडमधली तरुण मुलं सायकलनी आम्ही घाट उतरून रत्नागिरीला सावरकरांना भेटायला गेलो होतो। आणि पुढे ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली आणि तो मंगल कलश साहेब घेऊन आले, त्यावेळेला सावरकरांनी महाराष्ट्राला आवाहन करून सांगितलं की सगळा महाराष्ट्र मर्द मराठ्याच्या, हे शब्द वापरलेत सावरकरांनी, की चव्हाण साहेबांच्या पाठीशी म्हणजे सगळा महाराष्ट्र या मर्द मराठ्याच्या पाठीशी उभे राहा, हे नातं। आणि आपण सप्टेंबर 1965 म्हणजे 62च्या चीनच्या लढाईत झालेला दारुण पराभव, त्यावर पंडितजींनी चव्हाण साहेबांना बोलवून घेतलेलं। 3 वर्षाच्या अवधीमध्ये त्यांनी सैन्याचं नीती धैर्य स्वतः पुन्हा उभं करून 65च्या लढाईमध्ये पार लाहोरच्या कॅन्टोन्मेंट मध्ये भारताचं सैन्य पोहोचलं। ही तारीख 23 सप्टेंबर होती, 23 सप्टेंबर 65। तेव्हा स्वातंत्र्यवीरांचा आता जो हा देह जीर्ण शीर्ण झालेला होता, अंदमान पासून भयानक सोसलेलं, आणि आधीची 35-40 वर्ष अनेक शारीरिक व्याधी, त्या स्वातंत्र्यवीरांनी ठरवलं की हा देह ज्यासाठी जन्माला आला होता त्याचं कार्य तर मला सिद्ध झालेलं दिसतंय। समर्थ भारत, समर्थ भारत, ज्याला नवा आत्मविश्वास सापडलेला आहे, तेव्हा आता हा देह ठेवायची वेळ आली। म्हणून भारतीय संस्कृतीतला जो पवित्र मृत्यू आहे की देह भावना सर्व संपली, त्यामध्ये कुठली निराशा नाहीये, उदासीनता नाहीये, उलट या अवताराचं कार्य संपलं। फार छान जे मराठी शब्द आहे देह ठेवणे, की देह ठेवणे, कारण आपण सगळेच अनादि अनंत अवध्य आहोतच, हेच म्हणणारी भारतीय संस्कृती आपण देह धारण करतो। 83 वर्षाच्या स्वातंत्र्यवीरांनी ठरवलं की आता या देहाचं काम संपलं, मला हा समर्थ भारत उभा राहताना दिसतोय, म्हणून त्यांनी जे व्रत असतंय प्रायोपवेशन ते 5 फेब्रुवारीला चालू केलं, 1966 सांगून, आणि 26 फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीरांची प्राणज्योत मानवली। ठेवला तो देह आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर नावाचा जो आत्मा आहे तो म्हणजेच या भारत मातेचा आत्मा आहे, म्हणून तो अमर आहे, अवश्य। मृत्युंजय सावरकर आपल्या करता जो वारसा पेरून गेले तो तेजाचा वारसा आहे। जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मधल्या प्रतिभावंत कामगिरीचा वारसा आहे, आणि अशी कामगिरी भारत मातेच्या चरणी अर्पण करायची। त्यांनी प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व सुद्धा फुलणार आहे अधिक, कर्तृत्व सुद्धा फुलणार आहे अधिक, याला म्हणायचं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारसा। मला तर 26 फेब्रुवारी 1966 नंतर आजपर्यंत या भारत देशाने सावरकरांची सर्वात उत्तम पुण्यतिथी कोणती साजरी केली, तर माझ्या मनात बसलेली पक्की तारीख आहे 26 फेब्रुवारी 2019। 26 फेब्रुवारी 2019, 12 दिवस आधी म्हणजे 14 फेब्रुवारी 2019 ला भारताचा जो सीआरपीएफचा कॉन्व्हॉय जम्मूहून चालला होता श्रीनगरला, त्यावर श्रीनगरच्या 20 किलोमीटर अलीकडे ठिकाणे पुलवामा इथे एका आत्मघातकी दहशतवाद्यांनी
RDX नी भरलेली त्याची जीप आपल्या सीआरपीएफच्या कॉन्वॉयवर घातली. तरी त्या प्रसंगाचा तपशील सुद्धा पाहावा तितका चित्तथरारक आणि प्रेरणादायी आहे. मला आता पूर्ण मुवमेंट्स कशा होतात त्याची सिक्युरिटी त्यामागचं शास्त्र पूर्ण लक्षात आहे आणि रस्ता सिक्युअर कसा करतात मग तो कॉन्वॉय पुढे येतो. आणि अशा अनेक गाड्यांचा सीआरपीएफचा कॉन्वॉय चाललेला. दुर्दैव आहे पण कुठे काय कसा सिक्युरिटी लॅप्स आहे तो राहिलेली त्रुटी. आणि एक जीप आली शेजारनं आणि सर्वात जास्ती हत्या घडून याव्यात यासाठी दहशतवाद्यांचे प्रशिक्षण असतं. त्याची योजना होती की त्या कॉन्व्हॉय जे अनेक गाड्यांचा आहे त्याच्या बरोबर मध्ये आणि 2 बसेसच्या मध्ये येऊन आरडीएक्सचा स्फोट घडवायचा तर महाप्रचंड हानी झाली असती. पण त्याची जीप जशी शेजारनं आली एका बस मधल्या ती साधी बस होती. खरं म्हणजे सीआरपीएफचा कॉन्वॉय खरा जातो तो ज्याला सुरुंग विरोधी सुद्धा असते वाहन. कारण कल्पना आहे की गाठ कशाची आहे. पण त्या दिवशी जे काही घडलं या बसच्या ड्रायव्हरच्या लक्षात आलं की जी शेजारनं जीप येते तो धोका आहे. त्या जीपचा प्लॅन होता 2 बसेसच्या मध्ये यायचं. आपल्या ह्या ड्रायव्हरला मृत्यू दिसतोय कळतंय की आता हे मृत्यू आहे. माणसाच्या माणूसपणाचं सर्वात मोठं कोणतं धैर्य असेल तर समोर मृत्यू दिसतोय तरी कर्तव्याला न चुकणे हे सर्वश्रेष्ठ धैर्याचं कृत्य आहे. त्या दिवशी आपल्या त्या ड्रायव्हरनी ते दाखवलं की त्याला आता कळतंय. त्यांनी मग या जीपला येऊ दिलं नाही 2 बसेसच्या मध्ये येता कामा नये यासाठी त्यांनी कॉर्नर केलं. मग या जीप मधल्या आदिल दार नाव आहे त्याचं पाकिस्तानात प्रशिक्षण झालं होतं. आसपास अनेक सहकारी होते. हे सगळे नंतर पकडले गेले मारले गेले. पण त्याच्या पण लक्षात आलं खाली पाडायचा प्रयत्न केला पलीकडे खडा होता म्हणून त्यांनी केला बॉम्बस्फोट आणि आपले 38 जवान आपले गेले. 14 फेब्रुवारी 2019. पण आता हा भारत पूर्वीप्रमाणे गप बसून ऐकून घेणारा भारत राहिलेला नव्हता. त्या तारखेला नव्हतं. भारताने इशारा आधी दिला होता की आम्ही काय आता दहशतवाद्यांना गप बसून ऐकून घेणार नाही. आम्ही उलटी थप्पड मारणार. कारण 2015 मध्ये आधी तिकडे म्यानमारचा जो उत्तरेचा डोंगराळ आणि जंगलाचा भाग आहे त्यातल्या काही नागा दहशतवाद्यांनी सीमा म्यानमारची पार करून मणिपूर प्रांतामधल्या आपल्या तिथल्या त्यावेळी सीआरपीएफचा तळ होता त्याच्यावर हल्ला करून आपले 17 जवान मारले होते. पण मग भारत सरकारने म्यानमारशी सहकार्य करून बोलून आपले कमांडोज सीमा ओलांडून म्यानमारमध्ये शिरले आणि या नागा दहशतवादी संघटनेचे 4 तळ होते ते उद्ध्वस्त केले. 150 हे नागा दहशतवादी यांना तो मेसेज होता. मी त्याही तारखेला म्हणलो होतो की हे केलं जरी असलं म्यानमार मध्ये आणि नागा दहशतवाद्यांविरुद्ध तर या मेसेज पाकिस्तानला आहे. फक्त मी म्हणालो होतो पाकिस्तान काय असे मेसेज ऐकणारा देश नाही. भारताची खरी परीक्षा आज ना उद्या पाकिस्तान भारतात परत दहशतवादी कृत्य घडवणारच आहे. आपण त्यावेळी पाकिस्तानला उलटी थप्पड ठेवून देतो का नाही ही खरी परीक्षा. पाकिस्तानने आपल्याला फार काळ वाट पाहायला लावली नाही. 2017चा आहे सप्टेंबर महिना. त्यांनी तिकडे जम्मूची जी सीमा आहे तिथे ओलांडून उरी या ठिकाणी आपल्या एअरफोर्सचा तळ होता बेस त्याच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. प्रतिकार झाला पण आपले 16-17 सोल्जर सैनिक आपले मारले गेले. आलेल्या सर्व दहशतवाद्यांनी आपण उडवला पण मग त्यावेळी भारत थांबला नाही. तिथपासूनच्या 12 दिवसात काश्मीर मधली लाईन ऑफ कंट्रोल नियंत्रण रेषा ओलांडून आपले कमांडोज पाक व्याप्त काश्मीर मध्ये जिथे आपल्या गुप्तहेर खात्यांनी दिलेल्या बातमीनुसार दहशतवाद्यांचे तळ होते आपल्या कमांडोजनी
नियंत्रण रेषा ओलांडून म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दिली ठेवून थप्पड. त्याही वेळेला सुमारे 150 किंवा 200 या वेगवेगळे दहशतवादी लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद यांना ठोकला मारला आणि आपले कमांडो सुरक्षित परत आले. हे जे दहशतवादी आव्हान आहे ज्याच्या पाठीशी पाकिस्तान आहे आणि आता बांगलादेश सुद्धा आहे. 5 ऑगस्ट 2024 पासून आता बांगलादेश सुद्धा आहे. तुमचं माझं दुर्दैवच आहे की देशाच्या आतमध्ये सुद्धा त्यांना बळ देणाऱ्या, त्यांना समर्थन देणाऱ्या खुल्या किंवा छुप्या अनेक शक्ती आजही काम करतात. त्यामुळे उरी नंतर जो आपण फटका ठेवून दिला तरी तो काय एक तर पाकिस्तान ऐकणार नाहीये, पण त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी एक सूक्ष्म मुद्दा आहे. तो म्हणजे भारत पाकिस्तान मध्ये काश्मीर हा विवादास्पद प्रदेश आहे हे दोन्ही देशांनी अधिकृतरित्या मान्य केलंय. तो जुलै 1972 मधला सिमला करार आहे. त्यामुळे पाक व्याप्त काश्मीर आणि जे आपलं काश्मीर ह्याच्यामध्ये तिचं नाव आंतरराष्ट्रीय सीमारेषा नाहीये. जागतिक कायद्यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेचं एक पावित्र्य असतं, इंटरनॅशनल बॉर्डर. त्याची व्याख्याच आहे की ज्या 2 देशांची ती सीमा आहे त्यांनी दोघांनी ती मान्य केली. ते चित्र काश्मीरमध्ये नव्हतं. काश्मीरमध्ये ती विवादास्पद आहे. फक्त जुलै 1972च्या सिमला करारात दोन्ही देशांनी मान्य केलं की काश्मीर हा डिस्प्युटेड टेरिटरी, विवादास्पद प्रदेश आहे आणि आम्ही जमिनीवरची जी वास्तविक आहे ती मान्य करतोय ही रेषा, म्हणून तिचं नाव लाईन ऑफ कंट्रोल आहे. नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना ठोकणं तुलनेने कमी आक्रमक आहे. भारतासमोरचं खरं आव्हान पाकिस्तानला घरात घुसून जर मारायची वेळ आली तरी ती क्षमता आणि क्षमतेपेक्षा महत्वाची त्या पाठीशी असलेली इच्छाशक्ती दाखवता येणे ही खरी परीक्षा आहे. ती सत्व परीक्षा 14 फेब्रुवारी 2019च्या पुलवामाच्या घटनेने निर्माण केली की आता आव्हान आहे की या घटनेच्या मागचे जे सूत्रधार आहेत ते बसलेत पाकिस्तानात, तिथे घुसून त्यांना ठोकणार आहोत का नाही. ते देशाच्या पंतप्रधानांनी 15 फेब्रुवारीला ते जिथे होते तिथून ते बोलले की हे दहशतवादी कृत्य ज्यांनी घडवलं आणि जे त्याच्या पाठीशी आहे आम्ही यातल्या एकालाही सोडणार नाही. पण कौशल्य हे सेनापतित्वाचं की शत्रूच्या अंगावर गरम डोक्याने धावून जायचं नसतं. युद्ध शिवाजी महाराजांसारखी लढायची असतात की कुठे शत्रूला आत घे, कुठे चाल करून जा, आपल्या सोयीची वेळ, आपल्या सोयीचं युद्धाचं मैदान, आपल्या सोयीची युद्धाची पद्धत. युद्ध हे जिंकण्यासाठी लढायचं असतं. तर आपल्याला फार काळ वाट पाहायला ठेवलं नाही. 26 फेब्रुवारी 2019 आहे. पहाटेच्या सुमाराला एका वेळी भारतातल्या वेगवेगळ्या विमानतळांवरनं 12 एअरफोर्सची विमानांचं उड्डाण झालं. त्यातल्या 6 जणांनी पाकिस्तानची हवाई हद्द ओलांडून म्हणजे पाकिस्तानात प्रवेश केला. याचं आंतरराष्ट्रीय कायद्यातलं नाव आहे ऍक्ट ऑफ वॉर. ऍक्ट ऑफ वॉर की जी 2 देशांमधली म्हणजे आता नियंत्रण रेषा नाही ओलांडली, आता पाकिस्तानातच घुसले. आणि नुसते ते नाही, मला त्याही वेळी माहिती होती, आज सांगितलेली चालेल. ते म्हणजे आपल्या त्या तरी मी संस्थांची नावं सांगणार नाहीये, मला माहिती आहे, पण ज्या पाकिस्तान आणि देशाच्या शत्रूंवर डोळा ठेवून असतात अशा यंत्रणा, त्यांनी पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचे मोबाईल ट्रॅक केले होते आपल्या यंत्रणेने आणि माहिती दिली होती की पलीकडचा पाकिस्तानचा भारताकडनं पलीकडचा अफगाणिस्तानच्या सीमेवरचा प्रांत, याचं नाव आहे खैबर पख्तूनख्वा. आज रोज असतो पेपरमध्ये खैबर पख्तूनख्वाचा रोज, कारण आता आजच्या तारखेला पाकिस्तानच्या अधिकृत सरकारचं प्रभावी नियंत्रण या प्रांतावर नाही. उल्लेख त्याचा KPK असा होतो, खैबर पख्तूनख्वा. तो उल्लेख होताना KPK, तो अफगाणिस्तानच्या सीमेवरचा आहे. म्हणजे पाकिस्तानचे हवाई हद्द आत शिरायचं आणि दुसऱ्या टोकाला असलेल्या ठिकाणाचं नाव आहे बालाकोट
बालाकोट हे गेली 300-400 वर्ष धर्मांध इस्लामचं एक हिंसक केंद्र असं बालाकोटचं गेली 300-400 वर्ष. आणि आपल्या ज्या एजन्सीजनी पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचे मोबाईल ट्रॅक केले होते त्यांनी नीट माहिती दिली की सुमारे 300-350 एका वेळी तिथे बालाकोटला जो लष्कर ए तैयबा, त्याचंच नाव जैश ए मोहम्मद आहे, पाट्या बदलण्याचे उद्योग आहेत आणि ते काय नॉन स्टेट ऍक्टर वगैरे नाही. त्यांना पाकिस्तानचं सरकार, पाकिस्तानचं सैन्य आणि पाकिस्तानची गुप्तहेर एजन्सी ISI सगळ्यांचा त्यांना पाठिंबा असतो. हे दाखवण्याचे दात आणि खाण्याचे दात. तर आपल्या एजन्सीजनी ट्रॅक केलं होतं की आजच्या रात्री तिथे 300 ते 350 बालाकोटला मुक्कामाला येऊन थांबले. ती लष्कर ए तैयबाची एक प्रशिक्षण आणि शिखर परिषद होती. आणि मग ज्यांनी द्यायचा त्यांनी पॉलिटिकल बिल, राजकीय ठोका. एकदा सैन्याला आपल्या सांगितल्यावर त्यांनी देशाचं नाव रोशन केलेलंच आहे. त्याचा प्लॅन आहे की 12 विमानं वेगवेगळ्या विमानतळांवर एका वेळी. कारण आपण लक्षात घेऊयात की आपल्या दुर्दैवानी पण पाकिस्तानला अद्ययावत टेक्नॉलॉजी पुरवणारे अमेरिकेसहित अनेक देश आहेत आजही. त्यामुळे त्यांच्याकडे भारतातनं विमानांचा टेक ऑफ झाला आणि ती फायटर प्लेन्स आहेत, ती लगेच ट्रॅक होणं चालू होतं. त्यामुळे केलेला प्लॅन होता 12 वेगवेगळ्या विमानतळांवरनं 12 फायटर प्लेन्स उडाली. त्यातल्या 6नी हवाई हद्द क्रॉस करून पाकिस्तानात प्रवेश केला. हवाई युद्धाचा एक संकेत आहे आणि पाकिस्तान त्या बाबतीत सावध आहे की पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा भंग झाल्या क्षणी पाकिस्तानची पण विमानं हवेत आली. आता पुढच्या विमानाचा जर वेध घ्यायचा असेल तर त्याच्या मागे यावं लागतं. तशी पाकिस्तानची विमानं आली मागे. त्यावेळी त्यांना लक्षात आलं की त्यांच्या मागे आपली 6 विमानं आहेत भारताच्या हवाई हद्दीत, पण तू ये मध्ये, तुझं पहिलं मिसाईल निघायच्या तुला उडवतो चालेल. ती पाकिस्तानची आलेली विमानं खाली गेली आणि आपल्या एअरफोर्सनी जाऊन, तरी त्या बॉम्बचं पण नाव आहे बंकर बस्टर बॉम्ब आहे. बंकर बस्टर म्हणजे तो आधी छत फोडत येतो आतमध्ये आणि जिथे कुठे 150, 200, 250 लष्कर ए तैयबाचे दहशतवादी झोपले होते, पहाटे 3-3:30ची वेळ आहे, त्यांना वाटलं असेल निवांत वेळ आहे, ते आपला बंकर बस्टर बॉम्ब छत फोडत आला आणि त्यांनी येऊन स्फोट केला. त्याच्यात नेमकी संख्या कोणालाही माहित नाही, पण कशी पण ती 150, 200, 250 आहे. बालाकोट बॉम्बिंगनी भारताने एक नवा अध्याय चालू केला, तो म्हणजे सावरकरांची सर्वात उत्तम पुण्यतिथी 26 फेब्रुवारी 2019 ही नुसती एका दिवशी घडलेली घटना नाहीये. मी ती घटना घडली त्यावेळेपासून याला नाव दिलंय गेम चेंजर. गेम चेंजर की नुसती एक घटना नाहीये, तिने सगळा खेळच बदलवून टाकला. कारण 1971च्या युद्धात जो पाकिस्तानचाही भारताने 4 मुंड्याची पराभव केला, त्यावेळी पाकिस्तानने लक्षात घेतलं की नेहमीच जे युद्ध इंग्लिश शब्द आहे कन्व्हेन्शनल वॉरफेअर, 2 सैन्यांचं युद्ध. पाकिस्तानला कळून चुकलं की आपण काय जन्मात भारतासमोर कधीही टिकू शकत नाही. युद्धशास्त्राचं सूत्र सांगतं की पाकिस्तानला कळून चुकलं. 2 देशांच्या लोकसंख्या, 2 देशांच्या अर्थव्यवस्था, त्यामुळे युद्धाची गरज आली तर किती निधी युद्धाकडे वळवता येईल आणि आपण काय भारतासमोर टिकू शकत नाही हे पाकिस्तानला 1971च्या बांगलादेश मुक्ती युद्ध यामध्ये लक्षातच आलं. तिथपासून पाकिस्ताननी एक दुहेरी धोरण भारताविरुद्ध स्वीकारलं. त्या दुहेरी धोरणाचं मुख्य रूप आहे पुढे दहशतवाद आणि पाठीशी अण्वस्त्र. पाकिस्तानची डॉक्युमेंट भारताच्या हाताशी लागलेली आहे की जिच्यातलं आता सुप्रसिद्ध असलेलं वाक्य आहे पॉलिसी ऑफ ब्लीडिंग इंडिया विथ 1000 कट्स, की भारताच्या अंगावर पूर्ण शक्तीनिशी जायचंच नाही. तर आज इथे चाकू चालव, उद्या तिथे वार कर, उद्या ही शिर तोड आणि रक्तबंबाळ करत ठेवायचा भारताला, तो म्हणजे दहशतवाद आहे. पाक पुरस्कृत दहशतवाद. आणि बरं म्हणून भारत जर अंगावर आला की तुम्ही आमच्या देशामध्ये दहशतवादी कृत्य घडवलंय, म्हणून भारत जर अंगावर आला तर सांगायचं अणुबॉम्ब टाकू.
ही पाकिस्तानची पॉलिसी ब्लीडिंग इंडिया विथ 1000 कट्स आणि स्ट्रॅटेजी काय फ्रंटला पुढे पाक पुरस्कृत दहशतवाद, त्या दहशतवादाला उडती थप्पड ठेवून द्यायला भारत आला तर सांगायचा अणुबॉम्ब टाकू. हे पण नुसत्या मनच्या गप्पा नाहीयेत. 1999 ते 2009 या 10 वर्षात 3 वेळा अशा आहेत की जेव्हा पाकिस्ताननी अण्वस्त्र सज्ज पण ठेवली होती. म्हणजे हा मेसेज की पुढे दहशतवाद आणि पाठीच्या अंगावर आला तर अण्वस्त्र. 1999 एक आहे कारगिलचं युद्ध. त्यावेळी भारताने पाकिस्तानची घुसखोरी ओळखून आपल्या सैन्याला आदेश दिला की जिथं जिथं पाकिस्तान आतमध्ये घुसलंय ते सगळं उचकटवून त्यांना परत फेका. पण त्यावेळेला दिलेला संदेश होता सीमारेषा सांभाळा. तरी 1999च्या हे जे जून जुलै महिन्यात झालं, भारत देश आता 26 जुलै विजय दिवस म्हणून साजरा करतो तो कारगिल आहे. आपल्या सैन्याने उत्कृष्ट कामगिरी केली, पण त्यावेळी पाकिस्ताननी अणुबॉम्बची तयारी केलेली होती याचे रिपोर्ट्स आहेत. दुसरी वेळ पुढच्या 2 वर्षात आली, ते डिसेंबर 2001 आहे. पाकिस्तान पुरस्कृत आणि या देशांतर्गत ज्या दगाबाज देशद्रोही शक्ती आहे त्यांचा पाठिंबा याच्या आधारावर आपल्या संसदेवर हल्ला चढवला. 13 डिसेंबर 2001 भारताच्या लोकशाहीचं सर्वोच्च आणि पवित्र केंद्र त्या संसदेवर हल्ला चढवला. संसदेची 3 असतात सुरक्षा कवच, ती ओलांडून आतमध्ये येऊ शकले. थोडी देशाला काळजीची जवळजवळ शर्मेचीच गोष्ट आहे, पण अंगावर आलं त्यावेळेला पुन्हा. त्यावेळी संसदेची सुरक्षितता सीआरपीएफ कडे होती. सीआरपीएफच्या जवानांनी आपले प्राण अर्पण केले पण देशाची अब्रू वाचवली. 13 डिसेंबर 2001 त्यावेळी भारताने पाकिस्तानच्या विरुद्ध सैन्याची मोठी हालचाल मोबिलायझेशन करून पाकिस्तानला ठोकायचा प्लॅन केला होता. जागतिक राजकारणाचं जे त्यावेळेचं चित्र आहे, 11 सप्टेंबर 2001 ला ओसामा बिन लादेन आणि त्याची संघटना अल कायदा की ज्यांचा तळ अफगाणिस्तानात होता, अफगाणिस्तानवर तालिबानची राजवट होती, यांनी अमेरिकेवर दहशतवादी हल्ला चढवला होता. ती तारीख 11 सप्टेंबर 2001. अमेरिकेने अफगाणिस्तानवर 3 आठवड्यात म्हणजे 7 ऑक्टोबर या तारखेला अफगाणिस्तानवर हल्ला चालू केला होता. त्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची मदत हवी होती. त्यामुळे अमेरिकेने भारताला सांगितलं जरा सांभाळून घ्या. भारताने इशारा दिलाच होता की हे दहशतवादी कृत्य आमच्या विरुद्ध करतायत, अन्यथा आम्ही ठोकणार. वस्तुस्थिती आहे की त्या डिसेंबर 2001 मध्ये सुद्धा पाकिस्तानने अण्वस्त्र वापरायची योजना केली होती की अणुबॉम्ब टाकू. सांगण्याकरताची तिसरी निर्णायक महत्वाची 26 नोव्हेंबर 2008 आहे. मुंबईमध्ये लष्कर-ए तय्यबाच्या म्हणे 10, माझा नाहीये बरं का विश्वास, सांगायला सांगितलं जातं 10 दहशतवादी समुद्रातनं आले. अजिबात मजा, आतनं सुद्धा मदत होतीये निश्चित आहे. हे नुसते एका संध्याकाळी, ती 26 नोव्हेंबरची संध्याकाळी रात्रच 9:50 आले आणि त्यांनी 4 ठिकाणं दक्षिण मुंबई मधली जिथे ज्युईश समाज असतो, शबद हाऊस, ताज किनाऱ्यावरच हॉटेल ताज, पलीकडे ट्रायडंट आणि आपला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, याच्यावर त्यांनी हल्ले चढवले. तरी अंगावर आल्यानंतर तिथले जे आपले ड्युटीवर असलेले यांनी देशाचं नाव रोशन केलं. पण त्यावेळी पण पाकिस्ताननी अण्वस्त्र तयार ठेवली होती. 1971 पासून 25 फेब्रुवारी 2019 पर्यंत पाकिस्तानची पॉलिसी काम करत होती यशस्वीरित्या की पुढे दहशतवाद, पाठीशी अण्वस्त्र. जग आपल्याला अक्कल शिकवत होतं. त्या वर्षांमध्ये जग अक्कल शिकवत होतं, हे आश्चर्याची गोष्ट नाही. आपण ती अक्कल शिकत होतो ही धक्कादायक गोष्ट आहे. पण सांगितलं काय जात होतं की देशामध्ये असं कुठे दहशतवादी कृत्य झालं तर तुम्ही पाकिस्तानच्या अंगावर जाऊ नका. रिटॅलिएशन
प्रतिकार आणि सूड घेणे, उलटी थप्पड ठेवून देणे, भारताला अक्कल शिकवली जात होती की तुम्ही करू नका. का नका? तुम्ही जर पाकिस्तानला रिटॅलिएट उलटी थप्पड ठेवून दिली, पाकिस्तान पण मग काहीतरी करणार, मग तुम्ही म्हणजे वाढत जाणार. तर त्याला इंग्लिश शब्द मग एस्कलेशन, मग वाढत जाणार. ठीक आहे, मग त्याची परिणिती युद्धात होणार. एस्कलेशन मीन्स वॉर. आणि आता युद्ध म्हणजे दोघांकडे अण्वस्त्र आहेत, तर बघता बघता त्याचं अणुयुद्धामध्ये रूपांतर होईल. सूत्र रूपाने सांगायचं झालं तर त्याचे जे सूत्र असलेले इंग्लिश शब्द आहेत, आपल्याला शिकवली जाणारी अक्कल काय होती? डोंट रिटॅलिएट, उलटी थप्पड ठेवून देऊ. का? रिटॅलिएशन मीन्स एस्कलेशन, एस्कलेशन मीन्स वॉर, अँड वॉर मीन्स न्यूक्लिअर वॉर. त्याच्यामध्ये कोणी जिंकणार नाहीये, म्हणून तुम्ही गप्प बसून ऐकून घ्या. माझ्या छोट्या आवाजामध्ये ती मधली वर्ष सुद्धा मी जमेल तेवढी बोंब मारत होतो, शंख करत होतो की हे काय गमजा नाहीये, अणुबॉम्ब म्हणजे गोळ्या चॉकलेट नाहीये, आपण पाकिस्तानला उलटी थप्पड ठेवून दिलीच पाहिजे. आपण मी सांगत होतो या मधल्या वर्षांमध्ये की आपण जर पाकिस्तानला उलटी थप्पड ठेवून दिली तर आता जग पाकिस्तानला अक्कल शिकवणं चालू करेल की आता तुम्ही वाढवू नका, आता तुम्ही वाढवू नका. कारण आता तुम्ही जर वाढवलं, हे क्लिअर आहे की भारत गप्प बसून ऐकून घेणार नाही, मग वाढणार आहे. मग रिटॅलिएशन मीन्स एस्कलेशन, एस्कलेशन मीन्स वॉर, आणि वॉर मीन्स न्यूक्लिअर वॉर. भारताने जर उलटी थप्पड ठेवून दिली तर उरलेलं जग पाकिस्तानला अक्कल शिकवणं चालू करेल की जरा गप्प बसा जरा. बाकी दुनिया जानती है, अमेरिकेलाही माहिती आहे की हा दहशतवाद पाकिस्तानच करतं, पण आपण ऐकून घेत होतो. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान झाल्यावर इशारा दिला होता, पूर्वकल्पना दिली होती की ते ऐकून घेणं बंद यापुढे, आणि आम्ही उलटी थप्पड ठेवून देणार. पण आधी म्यानमार आणि मग उरी पाकिस्तानला पुरलं नाही, आणि ते इतक्या सहजासहजी पुरणार पण नाही. पाकिस्तान या गोष्टी परत करत राहणार. आपलं काम आहे, जेवढी करशील त्याच्या 10 पट तुला थप्पड ठेवून देतो. करणार पाकिस्तान, पण किंमत मोजावी लागली पाहिजे पाकिस्तानला की बेटा 10 वेळा विचार कर परत वाट्याला जायच्या आधी. तरी पाकिस्तान करणार आहे. बघ अजून ह्याच्याही पुढे सांगतोय की आता 22 एप्रिल 2025 ला पहलगामच्या जवळची बैसरन व्हॅली, तिथे त्यांनी घुसून प्रत्येकाला धर्म विचारून, आणि नाहीतर तो कलमा असतो इस्लामच्या पहिल्या 2 ओळी, तर त्या म्हणून दाखव, नाहीतर मारून टाकलं 26 जणांना. भारताने ऑपरेशन सिंदूर केलं, आणि या वेळेला तो ऑपरेशन सिंदूर करताना पहिल्यांदा आपल्या गुप्त वार्तानुसार असलेले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. हे 7 मे ची पहाट, 7 मे 2025 च्या पहाटेच्या 1:30 ते 2 मध्ये. आणि पाकिस्तानला निरोप दिला की हा जो 22 एप्रिलचा हल्ला झाला त्याच्या आम्हाला माहिती आहे, तळ आम्ही उद्ध्वस्त केलेत. जाणीव करून दिली की पाकिस्तानच्या लष्करी तळाला हात लावलेला नाही, आणि आता वाढवण्यात तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर आम्हालाही वाढवायचं नाहीये. पण पाकिस्तान ऐकणारा देश नाही, याच्या पुढे सुद्धा असणार नाही. पाकिस्तान जोपर्यंत आहे तोपर्यंत पाकिस्तान हे करणार. एकमेव उपाय, पाकिस्तानच पृथ्वीच्या पाठीवरनं खतम झाला पाहिजे. तेव्हा ज्या मी सर्वात उत्तम सावरकर पुण्यतिथीचा उल्लेख करतोय की त्याला भारताने जगाला सांगितलं आता की आम्ही उलटी थप्पड देणार, तो आमचा अधिकार पण आहे. तिथे आंतरराष्ट्रीय सीमेचाही भंग करणार, आणि पाकिस्तानात घुसून आम्ही तुम्हाला मारणार. त्यातनं सुद्धा तिकडे संदेश काय गेला पाकिस्तानात की उरी नंतर भारतीय कमांडोजनी जमिनीवरनं येऊन ठोकला. पुलवामा नंतर भारतीय विमानांनी हवेतनं येऊन ठोकला. पुढचा अनेक काळ पाकिस्तान तिकडे कराची मध्ये घाबरलेलं होतं की आता हे समुद्रातून येऊन ठोकतील. तर शत्रूवर हा धाक असावाच लागतो. सावरकरांच्या सावरकरपणाचा संदेश सुद्धा आहे असं समर्थ राष्ट्र की ज्याचं लष्करी सामर्थ्य सुद्धा आहे, पण ते केवळ लष्करी सामर्थ्य नाही, तर आता ज्या स्वप्नाला आपण नाव दिलं, आणि ते तुमचं माझं सर्वांचं आहे, ते कोणी दिल्लीत बसले पंतप्रधान, आणि स्वप्न त्यांचं नाहीये, आपलं सगळ्यांचं आहे आणि असायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी काम करायला पाहिजे आपापल्या परीने. ते म्हणजे हा 2047 चा विकसित भारत, तो समर्थ भारत.
तो सशक्त भारत आणि तो सर्वार्थाने समर्थ, म्हणजे त्याची अर्थव्यवस्था सुद्धा ताकदवान पाहिजे, की जी होत चालली आहे. आपल्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, पण होत चालली आहे. आपण आता जपानला मागे टाकून जीडीपीच्या भाषेत झालो जगात 4थ्या नंबरचे. डॉलरच्या भाषेत मोजली जाणारी सकल राष्ट्रीय उत्पन्न ही मोजमाप, त्याच्यात आपण आता नुकतंच थोडस जपानला मागे टाकून आपण नंबर 4 वर गेलो. सर्व जाणकारांना माहिती आहे की 2026 चा शेवट किंवा फार तर 2027 आपण जर्मनीला पण मागे टाकू आणि नंबर 3 वर जाऊ. हे झालं डॉलरच्या भाषेत. पण अर्थशास्त्रात ज्याचं नाव आहे चलनाची खरी शक्ती, इंग्लिश शब्द आहे पीपीपी, परचेसिंग पॉवर पॅरिटी, म्हणजे क्रय शक्ती. की डॉलरच्या भाषेत आता समजा आज बोलताना 90 किंवा 91 रुपयाला $1 आहे, पण रुपया या चलनाची देशांतर्गत अर्थव्यवस्थेतली ताकद काय आहे, त्याला अर्थशास्त्राचा शब्द आहे क्रय शक्ती, परचेसिंग पॉवर पॅरिटी. अगदीच अवघड पण मराठीतला अत्यंत योग्य, माझ्या तर मते सुंदर शब्द आहे क्रय शक्तीची समतुल्यता. परचेसिंग पॉवर पॅरिटी, क्रय शक्तीची समतुल्यता, त्यामध्ये आपण आता सुद्धा टॉप 3 अर्थव्यवस्थांमध्ये आहोत. क्रय शक्ती हा निकष आता जीडीपी डॉलरच्या भाषेतला तर आपला 4.1 किंवा 2 ट्रिलियन डॉलर हा आता आहे. जर्मनी थोडं वर आहे आपल्या, ते 4 पॉइंट आणखीन काहीतरी. पण नंबर 2 वर आहे चीन. आजच्या तारखेला डॉलरच्या भाषेत चीनचा जीडीपी 17 ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे, पण त्यांचं चलन, त्याला एकाच वेळी 2 नाव आहेत. चीनचं देशांतर्गत जे चलन आहे त्याचं देशांतर्गत ते नाव वापरतात युआन, पण जे तेच चलन पण आंतरराष्ट्रीय व्यवहारात वापरतात त्याला त्यांनी नाव RMB ही अक्षर आहेत, रेनमिनबी. चीनी भाषेमध्ये रेनमिनबी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे लोकांचं चलन, पीपल्स करन्सी. तर RMB च्या भाषेत पाहिलं तर डॉलरच्या भाषेत चीनचा जीडीपी 17 ट्रिलियन डॉलर असला तरी रेनमिनबीच्या भाषेत तो अमेरिकेच्या तोडीस तोड आहे. आजही अमेरिकेची अर्थव्यवस्था साधारण 37 ट्रिलियन डॉलरची आहे, तर चीनचा पीपीपी नुसार 37. म्हणजे आपल्याला कोणता पल्ला गाठायचा आहे आपण सगळे लक्षात घेऊया जागृत नागरिक या नात्याने, की आज डॉलरच्या भाषेत 4 ट्रिलियन, चीन 17 वर आहे आणि अमेरिका 37 वर आहे. आणि पीपीपी मोजलं तरी आपण आहोत नंबर 3, पण ते 11 ट्रिलियन डॉलरवर जातो. आपण पीपीपी मोजला तर 11, पण मग 11 आणि चीन आणि अमेरिका 37 ट्रिलियन डॉलर, म्हणजे तो पल्ला आहे आपल्याला गाठण्याचा. 30 सर्वंकष विकासाचा तो एक निकष आहे, तो तर आपल्याला गाठायचाच आहे. पण विकसित भारत जशी अर्थव्यवस्था विकसित तशी संरक्षण व्यवस्था ही विकसित, आणि मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये जो देश, जो समाज मूलभूत प्रतिभा आणि नवं डोकं वापरून नवं संशोधन करतोय त्याला मी म्हणणार आहे विकसित भारत आहे. 2047 चा विकसित भारत लांबचा पल्ला आहे, पण माझं म्हणणं आपलं सगळ्यांचं मिळून काम आहे. देशाला 2047 च्या विकसित भारताचं स्वप्न खरं करणे हे कोणा 2-5 किंवा आपण नागरिक या नात्याने ठरलेल्या दिवशी आपलं मतदानाचं काम केलं, त्या मतपेटी ईव्हीएमच्या द्वारा आला तो निकाल, आता पुढचं काय ते बघतील, एवढा मर्यादित नाहीये. जागृत नागरिक या नात्याने आपला सुद्धा प्रत्येकाचा त्याच्यामध्ये भूमिका आहे. मला कळणारा स्वातंत्र्यवीरांच्या जीवनाचा सुद्धा मग संदेश आहे. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये मूलगामी प्रतिभेचा उत्तुंग आविष्कार आणि अशी ही मूलगामी प्रतिभा भारत मातेच्या चरणी अर्पण करणे म्हणजे सावरकरांचा वारसा. नुसतं सावरकरांचं व्यक्तिमत्व जीवन पाहिलं तरी पहा, या एका ओळीचा मी जो सारांश सांगितला तो किती तरांनी व्यक्त होतो. जन्मजात देशभक्त, जन्मजात देशभक्त. वयाच्या केवळ 15 वर्ष आणि काही दिवस, म्हणजे 16 पण पूर्ण नव्हते. आणि नाशिकच्या जवळचं गाव भगूर, हा तरुण 15 वर्ष काही दिवसांचा विनायक
रात्रभर जागा होता. जुलै महिन्यात 1898चा जुलै महिन्यात. सावरकरांचा जन्म 28 मे 1883 साली. म्हणजे जुलै 1898 मध्ये नाशिकच्या जवळच्या त्या भगूर गावातला हा तरुण विनायक अजून 16 पूर्ण पण नाहीये, पण रात्रभर जागा होता. काय पडलं होतं त्याचं? काय पडलं होतं? 16 वर्षाचा होता. त्याला काय मुलींची स्वप्न पडत होती. मला परीक्षेमध्ये किती टक्के मार्क मिळतील, मग मी साईड कोणती घेईल, आणि मग इंजिनियर किंवा डॉक्टर होईल का, आणि मग खूप नाव, खूप पैसा, खूप कीर्ती मिळवीन का, ह्यानी अस्वस्थ होता का 15 वर्षाचा विनय? त्याला पडलेलं होतं की दुसऱ्या दिवशीच्या पहाटे पुण्याच्या येरवडा जेलमध्ये चाफेकर बंधू तिघ आणि हा वासुदेव रानडे यांना फासावर दिलं जाणार होतं. काय पडलंय विनायक दामोदर सावरकरांचं भगूर मध्ये लहानाचं मोठं होताना? पण हे देशाच्या चरणी अर्पण होत आहेत, म्हणून हा रात्रभर जागा असलेला विनायक पहाटेच्या सुमाराला घरच्या पूजेमध्ये जी अष्टभुजा कुलदेवता आहे तिच्या समोर साष्टांग दंडवत घालून, तुम्ही वयाच्या केवळ 15 पूर्णलाई तुम्ही स्पष्टता किती आहे लक्षात घ्या की हा 15 वर्षाचा मुलगा काय ठरवतोय आयुष्याबद्दल. ते मूळचं तसंच्या तसं मूळचं वाक्य आहे, मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजे. ही आयुष्याच्या ध्येयाविषयीची स्पष्टता. वय वर्ष 15 पूर्ण, 16वं वरीस धोक्याचं. मला तर वाटत राहतं सगळ्या तरुणांनी, स्त्री पुरुष, एवढं तरी निदान जीवनात बाळगलं पाहिजे की माझं जे काही व्यक्तिमत्व, माझं जे काही करिअर, पण त्याद्वारा मी मातृभूमीची सेवा करेन हे स्वप्न ज्याला पडेल, माझं म्हणणं त्याचं आयुष्य धन्य होणार. तो धन्य आयुष्य जगणारे निश्चित आहे. आणि एकदा हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नावाचा यज्ञ 15 वर्षांनी काही दिवस पेटला, तो पुढची अखंड 69 वर्ष 26 फेब्रुवारी 1966 पर्यंत सावरकरांचं आयुष्य म्हणजे एक धगधगता यज्ञ आहे. तो या माणसानी आयुष्याच्या ज्या क्षेत्राला हात लावला त्यामधली असामान्य प्रतिभावंत कामगिरी करून दाखवली. लहानपणीच शिवाजी महाराज भिडले अंतःकरणाला, तिकडे लहानाचं मोठं होतानाच केला मित्र मेळा स्थापन, आणि किल्ले करून मातीचे त्याच्यावर हिंदवी स्वराज्याचा खेळ खेळायचा, हातात लाकडाचे दंडुके घेऊन. ते स्वप्न येऊन पोचलं. लोकमान्य टिळकांसारखा गुरुही भेटल्यावर जे गीत आपण हे स्वदेशीचं आपण म्हटलो की आता संघटना उभी करायची आहे की जिनी ह्या इंग्रजांच्या विरुद्ध लढायचं आहे, ती अभिनव भारत ही संघटना उभी केली, ती ग्रेट. लोकमान्यांच्या शिफारसीवरूनच लंडनला लॉ बॅरिस्टर व्हायला गेले, तरी तिकडे संघटनाही चालू. इतिहास संशोधनाला प्रारंभ केला, आणि ज्या 1857ला इंग्रज आपल्याला शिकवत होते आणि तेव्हापासून आजपर्यंत अनेक इतिहासकार अजूनही तेच बोलत राहतात, ते म्हणजे 1857 शिपायांचं बंड आहे. हे भारतात 2-4 कोणीतरी संस्थानिक होते, त्यांचं संस्थान ब्रिटिश खालसा करत होते म्हणून आहे. सावरकरांनी तिकडे थांबून गुप्तपणे पण मूळच्या ब्रिटिश कागदपत्रांचा शोध घेऊन हा ग्रंथ लिहिला. 1857चं स्वातंत्र्य समर. ब्रिटिशांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नव्हता म्हणे, डोळ्यात ते घालून त्यांचं लक्ष होतं. सावरकरांवर पण लक्ष होतं लंडन मध्ये, आणि त्यामुळे छुपे काही असतातच देशद्रोही, ते तिकडे लंडन मध्ये बातम्याही पुरवत होते. त्यामुळे ब्रिटिश इंटेलिजन्सला माहिती होतं की असा काहीतरी हा ग्रंथ हा लिहितोय तरुण. त्यांनी तो दाबाचा प्रयत्न केला. सावरकर त्यांना पुरून उरले. त्यांनी तो छुप्या मार्गाने आधी युरोप, नेदरलंड मध्ये पाठवूनही पण प्रकाशित करून घेतला. इतिहास लेखनाचा सुद्धा एक उत्तुंग आदर्श 1857चं स्वातंत्र्य समर. तुमच्या माझ्या देशाचा इतिहास आधी इंग्रजांनी आणि स्वातंत्र्यानंतर फार मोठे बदल इतिहासाच्या मांडणीत झाले नाहीत. त्यांनी आपल्याला सांगणं चालू केलं की तुम्ही मागासलेले आहात, तुमची संस्कृती मागासलेली आहे, ती आपसात फुटलेली आहे, अंधश्रद्धांनी भरलेली आहे.
तुमचा कायम झालाय तो पराभवच झालाय. आणि तुमच्यामध्ये काही जर आला असेल चांगलं तर ते कायम परकी आक्रमकांनी आणलं. हे आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत इंग्रजांनी निर्माण केला तेव्हापासून ते जणू प्रत्येक आक्रमकांनी कसं या संस्कृतीचं भलं केलंय हे तुम्हाला मला इंग्रज काळात चालू झालं. मेकॉलेनी ते वाढवलं. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरही हे जे भारताच्या इतिहासाचं नॅरेटिव्ह आहे, मांडणी आहे, तिच्यामध्ये काय फार मोठे बदल झाले नाहीत. याचं कारण एकाहून एक महान इतिहासकार या काळात असले तरी भारताच्या इतिहास लेखनाचा ताबा राहिला मुख्यतः मार्क्सवादी इतिहासकारांच्या हातात. मी याला नाव ठेवले रोमिला थापर स्कूल. त्यांनी जो काही भारताच्या इतिहासाची मोडतोड करून मांडणी केली ते ब्रिटिशांनी केलेलं कलोनियल साम्राज्यवादी नॅरेटिव्ह वर्णन ते त्यांनी मार्क्सवादी दृष्टिकोनाने आणखी भर घालून पुढे चालू ठेवलं. परवापर्यंत आपल्या तुमच्या माझ्या मुलांच्या आणि तुम्ही सुद्धा शाळा कॉलेजमध्ये ज्या प्रमाणात इतिहास शिकले असाल तर त्यामध्ये आपल्याला सांगितलं जाणारं नॅरेटिव्ह की भारत नावाचं काही नाहीच आहे, हे राष्ट्र असं काही नाहीच आहे, हे सगळं जगडव्याळ फक्त फुटलेल्या विविधांनी एकत्र काहीतरी आहे. इंग्रजांनी आणलं ते एकत्र. आपल्या लोकशाही त्यांनी दिली, विज्ञान त्यांनी दिलं, एकसंध प्रशासन त्यांनी दिलं, एक समान चलन रुपया जणू त्यांनी दिलं. नाही तर भारत नावाचं काही नाहीच आहे. आणि सतत पराभवाचा इतिहास आहे, सतत आली ती आक्रमणच आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मग इतिहास लेखनाचे हाती घेऊन इतिहास लेखनाचा काय पाहिजे पर्स्पेक्टिव्ह, काय दृष्टिकोनातून मांडला पाहिजे याचा आदर्श ग्रंथ मांडला. तो म्हणजे 6 सोनेरी पाने. की हा भारताचा इतिहास असा पराभवाचा इतिहास नाहीये, की इथली उत्तुंग संस्कृती की जी हजारो वर्ष चालत आलेली आहे, आपणही तिचेच वारस आहोत आणि तो आपला जिंकण्याचा वारसा आहे. हे इतिहास लेखनाची सुद्धा मांडणी. क्रांतिकार्य हाती घेतलं ते ग्रेट बाबाराव सावरकर. पुस्तकांच्या मधनं वर वाटेल पुस्तक आतमध्ये कोरलेलं, त्याच्यामध्ये ठेवलेल्या पिस्तुली इथं पाठवून आणि दारुगोळ्या कसे कारखाने करायचे, ते सोलापूरला कसे, नाशिकला कसे, पुण्यात कसे, या सगळ्या सकट क्रांतिकार्य ते ग्रेट. पुढे भारतातले ब्रिटिश आपल्या कुटुंबियांच्यावर अन्याय करतायत म्हणून आपण हजर झाले. आणि मग ज्या मार्सेलच्या उडीचा इथे चित्तथरारक उल्लेख झाला ते ग्रेट. सांगावं तेवढं कमी आहे. मी सांगतो जीवनाची सर्व क्षेत्र किती सांगावं तेवढं कमी आहे. बॅरिस्टर असलेले सावरकर आता वय केवळ 27, अजून तारुण्य. पत्नी होती, मुलगा लवकर गेला एक दुःखातला, थोरला भाऊ, धाकटा भाऊ. भारतीय कुटुंब पद्धतीचा जो एक पवित्र आदर्श आहे की थोरल्या भावाची पत्नी म्हणजे आईसारखीच आहे, येसू वहिनी. त्यांना सावरकरांनी लिहिलेलं पत्र. आणि बॅरिस्टर असलेले सावरकर कैद्याच्या वेशात हातापायात साखळदंड आणि त्या मुंबईला जे डोंगरीचा तुरुंग आहे तिथे आणला. तिथला जेलर खुनशीपणाने हसून म्हणतो, बॅरिस्टर सावरकर आता 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा. आधी कोर्टामध्ये जी सुनावली गेली जुलै 1910, 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा. आणि मग ती जी काही न्याय पद्धती होती ती म्हणते गुन्हेगाराला शिक्षा ठोठवल्यावर त्याला काही म्हणायचं आहे का ते ऐकायचं आहे. म्हणून न्यायाधीश विचारतो सावरकरांना की 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा आहे, आता तुला ह्यावर काही म्हणायचं आहे का. तर हे पिक्चर मधले डायलॉग नाही आहेत बरं काय. माझ्या तर अंगावर काटा उभा राहतो की वय केवळ 27, माणसासारखे माणूस, पत्नी आहे, भाऊ आहेत, वहिनी आहे, मुलं बाळ आहेत. 50 वर्षासाठी आता काळं पाणी की ज्या गुहेमध्ये फक्त जाणारी पावलं दिसतात, येणारी दिसतच नाही. आणि विचारलं जात आहे की यावर तुला काही म्हणायचंय का. कोर्टात उभं राहून सावरकर हसून त्याला म्हणले की तुम्ही ही जी मला शिक्षा ठोठावली यावरून दिसून येतं की भारतीय संस्कृतीवर तुमचा किती विश्वास आहे. याबद्दल न्यायाधीश महोदय मी तुमचं अभिनंदन करतो. न्यायाधीशालाच काय लक्षात आलं नाही की काय म्हणतोय 50 वर्ष काळ्या पाण्याची दिलं. मग बॅरिस्टर असलेल्या सावरकरांनी सांगितलं की कायद्यातला संकेत आहे, गुन्हा कितीही मोठा असला तरी जन्मठेप म्हणजे 25 वर्ष. तर तुम्ही मला 2 जन्मठेपी एकानंतर दुसरी भोगायची आणि ती या एकाच जन्मात, तर 25 वर्ष एका जन्मातली असते
तुम्ही मला 50 वर्ष दिली, याचा अर्थ हिंदू संस्कृतीतली जी पुनर्जन्माची कल्पना आहे ती तुम्हाला मान्य आहे. तुम्हालाही माहिती आहे की मी पुढल्या जन्मात सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध लढणार. तुम्ही मला पुढल्या जन्मातली पण शिक्षा आत्ताच देऊन ठेवली. मी माझं बोलणं वेळकाळाची हे पाहून मी थोडं संपादित एडिट करून बोलणार, सांगावं तेवढं कमी की हे नुसते पिक्चर मधले नाही आहेत डायलॉग. मग साखळदंड, डोंगरी, तिथला जेलर छद्मी हसून म्हणतो, मग बॅरिस्टर सावरकर आता 50 वर्षात. त्याला तोंडावर हसून सावरकर म्हणतात, फक्त 50 वर्ष? तुमचं राज्य टिकलं तर ना. गळ्यामध्ये पितळी बिल्ला होता ज्याच्यावर डी अक्षर आहे. डी म्हणजे डेंजरस, धोकादायक. आणि खाली जुलै 1910 ते जुलै 1960 तारखा कोरलेल्या आहेत. तो बिल्ला आहे, पाहायला मिळतो. आणि अंदमानच्या कोठडीमध्ये. माझं तर केवळ महाराष्ट्र नाही, सर्व भारतीयांना माझं म्हणणं आहे, अगदी मोजकं काही निवडक वाचायचं असेल सर्व भारतीयांनी, तर मी म्हणणार आहे किमान त्यातलं सावरकरांची माझी जन्मठेप प्रत्येक भारतीयांनी वाचलं पाहिजे. मग तुला तुझ्या जीवनात जे करायचं ते कर. 11 वर्ष जे सोसलं, मुद्दाम अशी आत शिरल्यानंतर उजव्या बाजूला दुसऱ्या मजल्यावरची कोपऱ्यातली 8x4 ची कोठडी, जा बैस तिकडं. आणि चापकाचे फटके, तिकाटण्याला असं बांधून मारहाण करणे, बैलाला जुंपतात तसं घाण्याला जुंपून ते तेल काढायचंय, आणि शिवाय नारळ सोलायचं. रोजचं दिलेलं उद्दिष्ट ते हात रक्तबंबाळ. प्रामाणिकपणाने माझी जन्मठेप मध्ये सावरकरांनी आधी लिहून ठेवलंय, एके वेळी आला विचार की हे संपवून टाकावं, जीव द्यावा. पण त्या सगळ्याला नाकावर टिचून सावरकर पुरले. आज जे कोणी सावरकरांना माफीवीर म्हणतात, थूत त्यांच्या जिंदगानीवर. यांना पहिले म्हणायला पाहिजे, तिकडं निदान तुम्ही 11 वर्ष सोडा, जाऊन अंदमानचं दर्शन तर घेऊन या, माझी जन्मठेप वाचा, मग पुढचं काय ते बोला. पण केवळ राजकारणावर डोळा ठेवून सावरकरांनी जे काही मांडलेले विचार, आणि त्यातही मुख्य ज्या विचाराचं नाव हिंदुत्व, ते राजकीय दृष्ट्या ज्यांच्या सोयीचं नाही, त्यांना आता काही करून सावरकरांची प्रतिमा भंग करायची. सापडत तर काहीच नाहीये, मग काढा माफीवीर. सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे की ते केवळ स्ट्रॅटेजी आहे ती, की तिकडं सडत पडण्यापेक्षा नाटक करू. श्रीकृष्णाचा, चाणक्याचा, शिवाजी महाराजांचा वारसा धोरणीपणाचा आल्यानंतर करायचं ते करू. ते पहा ना तुम्ही की रत्नागिरीला जर येऊन बसले, काय केलं? काय गप बसले का पुढची 15 वर्ष? हे लक्षात घ्या की बंधनं सुद्धा ब्रिटिशांनी सावरकरांवर आणली, नेहरू गांधीजींच्यावर नाही आणली. नेहरू गांधीजी सुरक्षित जिथं जेलमध्ये असले तरी ते नॉर्मल घरच्या कपड्यात, घरनं त्यांना डबा येत होता, ते आणलेली पुस्तकं मागून नगरच्या तुरुंगात बसून भारताचा इतिहास लिहित होते, की ज्या इतिहासामध्ये गझनीचा महम्मद एक पराक्रमी संघटक आणि शिवाजी महाराज लुटारू. हे नेहरूंचं इतिहासाविषयीचं आकलन. आणि 11 वर्ष अंदमान मध्ये सगळं सोसलं, नाकावर टिचून पुरून उरले. नाकावर टिचून पुरून उरले. बॅरिस्टर होते, कायदा माहिती होता, गुन्हेगारांचे सुद्धा जेलमध्ये अधिकार असतात, प्रिझन मॅन्युअल माहिती होतं, म्हणून त्यांनी तिकडे तो बारी बाबा जे अत्याचार करत होते त्याच्या विरुद्ध आवाज उठवला. आणि त्यातला एक तरुण, त्याला तिकडे हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं, त्याला वेळ लागलं. उल्हासकर दत्त, त्याला वेळ लागलं. तर काठी ठोकत ठोकत हा बारी बाबा सावरकरांच्या कोठडीपाशी आला, आणि तो छद्मीपणाने असून सावरकरांना म्हणतो, मग बॅरिस्टर सावरकर, त्याला वेळ लागला, आता तुम्हाला केव्हा? आणि तोंडावर सावरकर त्याला उत्तर देत आहेत, आफ्टर यू मिस्टर बॅरी. तुम्हाला वेळ लागण्याचं सोड, तिथे तुझ्या नरडीचं रक्त पिऊन मी पुरून उरणार आहे. परत म्हणतो की पिक्चर मधला डायलॉग नाहीये, मला मनाला इतका मोठं सहज नुसती आठवण करून द्यावी तरी थोडक्यात. दीर्घकाळ सावरकरांच्या डोक्यात होतं महाकाव्य हा प्रकार हाताळावा. महाकाव्य म्हणजे जीवनाच्या ज्या क्षेत्राला हात लावला त्यातली अशी एक अफाट उत्तुंग उंची. तेव्हा मराठी भाषेचा जबरदस्त अभ्यास, काव्याचा जबरदस्त अभ्यास, काव्य लिहायला प्रारंभही झालेला होता. नेमजसीने अंदमानच्या आधीची आहे, कविता सुद्धा अंदमानच्या आधीची आहे. आणि मग मनामध्ये होतं की एक महाकाव्य लिहायचे जे प्रणय काव्य, पण वेळ मिळत नव्हता.
अंदमानच्या तुरुंगात डोक्याने घेतलं की इथे स्वस्थता आहे, तर सावरकरांनी नुसतं काव्य नाही, काव्यशास्त्रामधला स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीने एक नवा छंद निर्माण केला, ज्याला नाव ठेवलं वैनायक वृत्त. वृत्त म्हणजे जसं वसंत तिलका, शार्दूल विक्रीडित, तसं यांनी स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीतून मराठी म्हणजे जागतिक साहित्यात एक नववृत्त निर्माण केलं, त्याला नाव वैनायक म्हणजे विनायकाने निर्माण केलेले वैनायक वृत्त. आणि त्यामध्ये काव्याची रचना चालू केली. हे वर्ग 1 चे राजबंदी नव्हते, त्यांना छळ सोसावा लागत होता, त्यांना कैद्याचे कपडे अंगावर होते, त्यांना ते धड खायला सुद्धा मिळणार नाही, असं अत्यंत बेकार दर्जाचं अन्न सुद्धा खायला मिळत होतं. त्याला पुरून उरायचंय, लिहायचं कुठून? नेहरू नगरच्या तुरुंगात बसून राजबंदी म्हणून अधिकाराखाली कागद, नीट टेबल खुर्ची, हवी ती पुस्तकं मागून घेत शकत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना यातलं काही नव्हतं. यांनी साखळ दंडाला जो खिळा असतो त्या खिळ्यानी कोठडीच्या भिंतीवर कोरायचं असं काव्य. या बारीबाबाच्या लक्षात आलं की हा ते लिहितोय, म्हणून इकडे खालीच्या मजल्यावर आणून त्यांचा जो छळ चालू असेल असं एक असताना बारीबाबांनी माणसं पाठवून सगळ्याला डिस्टेम्पर लावून पुसून टाकलं, सगळं सफेद करून टाकलं. आणि आता ह्याचा कसा पचका होतो, फजिती ही पाहायला सावरकर त्या कोठडीत पुन्हा आले. त्यावेळेला बारीबाबा तिथं हजर होता. सावरकर आले, त्यांनी पाहिलं की आपण लिहिलेलं होतं ते सगळं गेलंय आणि त्याच्यावर सगळं रंग सफेदी करून फासून टाकलंय. सावरकर बारीबाबाकडे वळले आणि म्हणाले, धन्यवाद, थँक्यू, बरं झालं तुम्ही हे केलं. ते त्याला काय सुधरे ना, काय म्हणतात. तर सावरकर म्हणले की मी लिहिलेलं जे काव्य आहे त्यांनी सगळ्या भिंती भरून गेल्या होत्या, माझ्या समोर प्रॉब्लेम होता, आता कुठं लिहू? जे लिहून झालंय ते माझं पाठच आहे, त्यांनी काय तुझं काय माझं अडलेलं नाहीये. बरं झालं पुसलंच ते, आता मला वरचं लिहायचं. खरंच आठवण करून देतोय की पिक्चर मधले डायलॉग नाही. सावरकरांवर माझं म्हणणं आहे, कोणाला प्रसंगी काही विचार नसेल पटत, जरी मान्य केलं तरी अरे तुम्ही त्या त्यागाचा तर सन्मान कराल का नाही? त्याग आणि कर्तृत्व, त्याच्या मागची प्रतिभा. मग म्हणाल की आम्हाला अमुक अमुक पसंत नाही समजत, पण जे लोकशाहीच्या नावाने आज गळे काढतात, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढतात, ते सावरकरांच्यावर मात्र चक्क खोटी, एकाही आक्षेपातल्या एकाही कानामात्रा वेलांटीत एवढासा सुद्धा काही अर्थ नाही. या एका ओळीमध्ये मी सर्व आक्षेपांचं उत्तर देतो, पण उठून नाचत बसायचं माफीवीर माफीवीर म्हणून. त्या सावरकरांनी हिंदुत्व हा विचार मांडला. समजा अभ्यासाअंती कोणाला म्हणायचं असेल आम्हाला हा विचार मान्य नाही, तर तो तरी आदर करण्या एवढी भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती सुद्धा तेवढी उदार आहे. आपण अरे अभ्यास तरी करा नाही, आणि मग काय बाळगायचा तो सन्मान बाळगा. पुण्यामधले एक थोर समाजवादी नेता S.M. जोशी, सगळे त्यांना S.M. अण्णा म्हणायचो, आणि माझी जी कार्यकर्ता असण्याची पहिली वर्ष त्याच्यात त्यांच्या माझा जवळनं नेहमी वेळोवेळी भेटीगाठी सुद्धा व्हायच्या. तर एक पुण्यामध्ये सावरकरांचा एक कार्यक्रम होता ज्यामध्ये व्यासपीठावर S.M. अण्णा आणि बाबूजी म्हणजे सुधीर फडके, त्यांचं नाव निघालं तर असं करायचं असतं, सर्वार्थानी थोर व्यक्ती व्यासपीठावर होते. S.M. अण्णा आधी बोलताना म्हणाले की आम्हाला 1923च्या आधीचे सावरकर आम्हाला मान्य, 1923च्या नंतरचे सावरकर आम्हाला मान्य नाही. S.M. अण्णांच्या विधानाचा अर्थ आहे हिंदुत्व मांडणारे सावरकर. तो ग्रंथ 1923 मध्ये झाला प्रकाशित. S.M. अण्णांचा संदर्भ तो आहे की त्याच्या आधीचे सावरकर म्हणजे क्रांतिकारक आहेत, देशासाठी सर्वस्व अर्पण केलेले, आम्हाला ते सावरकर मान्य आहेत. 1923 नंतरचे सावरकर आम्हाला मान्य नाही. हे 1960चं दशक होतं, स्वातंत्र्यवीर गेलेले होते, पण 1960चं दशक उशिरातलं होतं. तर S.M. अण्णा जेव्हा म्हणाले की आम्हाला 1923च्या आधीचे सावरकर मान्य आहेत, नंतरचे नाही, तर नंतर बाबूजी सुधीर फडके बोलताना म्हणाले की अहो 1923च्या आधीचे सावरकर तुम्हाला 40 वर्षांनी आता कुठे कळायला लागले म्हणून पटायला लागले, 1923च्या नंतरचे सावरकर आता आणखी 40 वर्षांनी कळतील, त्यावेळेला म्हणाल ते पण मान्य. ज्या विचाराला सावरकरांनी नाव हिंदुत्व दिलं. काही मी जास्ती लांबलचक भाषणाची गरज नाहीये. यत्किंचित यामध्ये कसलाही जातीपाती, कोणाबद्दलचा द्वेष यातलं काही नाही.
भारताच्या भारतपणाची ओळख एक हजारो वर्ष अखंड चालत आलेली संस्कृती की जिनी चढउतार सहन केले, चक्र नेहमी क्रमेण कधी चाक वर जातं खाली जातं, काळानुसार त्या संस्कृतीने आपलं रूपही बदललं, पण जिनी आत्मा टिकवून ठेवला तिच्या त्या संस्कृतीच्या ओळखीला सावरकरांनी वापरलेली संज्ञा आहे हिंदुत्व, हिंदूपणा. हिंदूपणा कोणी पण अभ्यास करावा. साध्या 2 ओळींमध्ये सावरकरांनी सारांश सांगितला. माझ्या सर्वांना कोणाला पण माझं म्हणणं आहे की तुम्हाला याच्यात आक्षेप काय मला सांगा की हा भारत देश हजारो वर्षे चालत आलेली संस्कृती आहे का नाही, वेदापासून वर्तमान काळापर्यंत. गणपतीमध्ये सुद्धा आजही आपण जर मंत्र पुष्पांजली जी म्हणतो, ओम यज्ञेन यज्ञ मैजंत देवा, हे पुरुष सूक्तातल्या ओळी येते. वेदामधली आपली प्रार्थना आहे पृथ्वी समुद्र पर्यंताया हा एक राठते. आणि भारताची, भारतीय संस्कृतीची, विश्वाकर्ताची प्रार्थना सर्वेत्र सुखिनः सन्तु उपनिषदांच्या मधली. तोच आम्ही देश आहोत का नाही, ती ही संस्कृती आहे का नाही, तर तुम्हाला ती सगळी पुसून टाकायची आहे आणि तुम्ही ठरवलेल्या कोणत्या तरी सेक्युलर समाजवादाच्या नावाखाली जणू 8व्या शतकाच्या आधीचा भारत पुसायचा, नाकारायचा. तसा तो नाहीच आहे, कारण त्याचा गौरव करणे म्हणजे जातीयता. हे ज्यांच्या डोसक्यांनी व्याख्या घेतल्या त्यांची ही सगळी मांडणी सावरकरांनी 2 ओळींमध्ये जे तुम्हाला मला सांगितलंय सगळ्यांना, आसिंधु सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदू रीती स्मृता. कोणाला म्हणायचं हिंदू आणि हिंदुत्वची व्याख्या काय, पणा, हिंदुत्वपणा, हिंदूपणा की आसिंधु सिंधू पर्यंता म्हणजे सिंधू नदीपासून जिच्या तिन्ही बाजूंनी महासागर आहे, हा म्हणजे तुमचा माझा भारत देश आहे. यस्य भारत भूमिका असं जो म्हणतो, हे वर्णन भारताचं हजारो वर्ष आहे. हे करणारे सावरकर एक पहिले नाहीत आणि शेवटचेही नाहीत, आपण पण त्यातलेच आहोत. पण विष्णू पुराणापासून आधी हा आलेला भारत हा शब्द सुद्धा वेदातला शब्द आहे आणि कायम वर्णन त्याचं उत्तरे यत समुद्रस्य हिमाद्रीश्चैव दक्षिणा, की ज्याच्या उत्तरेला म्हणजे तिन्ही बाजूंनी समुद्र आहे, तिच्या उत्तरेची भूमी आणि हिमालयाच्या दक्षिणेचा हा म्हणजे भारती तत्र संतती आणि त्याचं भारतवर्ष हे नाव. ही तुमची माझी ओळख, आयडेंटिटी, पहचान, ही सर्व विविधतेच आहेत. मी मराठी बोलेल, कोणी गुजराती बोलेल, कोणी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम बोलेल, पण आहे तो सगळा देश एक आहे. हा भारत देश ही ज्याची भूमिका आहे, हा सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका आणि पितृभू पुण्यभूश्चैव. अभ्यास करून जर कोणाला करायचीच असली टीका तर ते वाक्य बोलतात, एक तर पितृभू म्हणजे हा बघा कसा पॅट्रियार्कल, पुरुष सत्ता, पुरुष प्रधान शब्द आहे की माझ्या वडिलांची भूमी. यांना ना संस्कृत कळत ना त्याचे अर्थ कळत, डोसक्यात ठरलंय अर्थाचा अनर्थ करायचाच आहे. कारण पितृभूचा अर्थ नुसती वडिलांची नाहीये, वाड वडिलांची, वाड वडिलांची, की जी संस्कृती शिकवते मातृदेवोभव, पहिला नमस्कार कायम आईलाच करायचा, जिच्या करता ही पृथ्वी सुद्धा धरती माता आहे, जिची वेदातली प्रार्थना माता पृथ्वी पुत्रोहम पृथिव्या, हे वेदातलं मी वचन सांगतो की मी ह्या पृथ्वीचा सुपुत्र आहे, मी तिचा आदर करतो. आणि करायचा तो जीवनातला पहिला नमस्कार काय, आधी मातृदेवोभव, वडिलांना नंतर. पण तिला तुमच्या माझ्या संस्कृतीचं पद्धतशीर विकृतीकरण करताना शिकवलं जात आहे की बघा कशी रचना, कशी पॅट्रियार्कल आहे, कास्टिस्ट, जातीभेदांनी फुटलेली आहे. आणि बघा कसा उच्चवर्णीयांनी कसा सतत सर्वांवर अन्याय अत्याचार केलाय. भारतीय म्हणून आपलं सगळ्यांचं काम आहे की जाती व्यवस्थेने जो अन्याय केला तो दूर होऊन एक समतापूर्ण, समरसतापूर्ण समाज उभा राहिलाच पाहिजे. ह्याची सगळ्यात कठोर चिकित्सा ही स्वतः स्वातंत्र्यवीरांनीच केली आहे. ती रत्नागिरीला राहून एका बाजूला लेखन केलं, आज ते पुस्तक बनतं, जात्युच्छेदक निबंध. पण ते नुसते लिहून नाही थांबले, त्यांनी जमिनीवर समाज सुधारणांची चळवळ पण हाती घेतली आणि अख्ख्या भारतातलं दलितांसाठी खुलं, केवळ नव्हे दलिता जोडप्याच्या हस्ते स्थापना केलेला पतित पावन राम मंदिर रत्नागिरीमध्ये सावरकरांनी पहिलं स्थापन केलं. किंवा जे सांस्कृतिक संकेत उचलून एकता घडवून आणायची, तेव्हा जातीपाती विसरून आपल्या आया बहिणींचा एकत्र हळदी कुंकूचा समारंभ.
भारतीय संस्कृतीच्या रस्त्यानेच, पण जातीपाती संपून हा भारतीय समाज एकवटला पाहिजे, एकसंधपणे उभा राहायला पाहिजे, असं समाज सुधारणांचंही असामान्य काम त्यांनी करूनच दाखवलं. पण ज्यांना विकृतीकरण करायचं आहे त्या पितृभूवरनं पुढे म्हणतात पुण्यभू, की म्हणजे बघा यांना यांच्या भारताच्या राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येतून यांना मुसलमान आणि ख्रिश्चन गाळायचे. कारण मुसलमान आणि ख्रिश्चनांची पुण्यभूमी नाहीये. ख्रिश्चनांची पुण्यभूमी मग जेरुसलेम, मुसलमानांची असेल तर मक्का मदिना. मी म्हणणारे तरी हा अर्थाचा अनर्थ आहे. भारतीय संस्कृतीच्या मूळ रचनेमध्ये एवढी उदारता, एवढी सहिष्णुता आहे की तू तुझ्या देवाला जे बोलवायचंय त्यांनी बोलव, त्या देवाकडे तुला ज्या रस्त्याने जायचंय त्यांनी जा, पण तुझी निष्ठा हा देश आणि या संस्कृतीवर पाहिजे, त्याला म्हणायचं पुण्यभूमी. प्रश्न, तू मुसलमान आणि ख्रिश्चन आहेस म्हणजे तुझी तीर्थक्षेत्र जेरुसलेम आणि मक्का मदिन्यात नव्हे. सर्व धर्मांचा आदर करतो हा भारत देश, कारण हजारो वर्षापूर्वी भारत देशाला कळलेलंच आहे की आहे तो ईश्वर एकच आहे, त्याच्याकडे जाण्याच्या वाटा पण अनेक आहेत आणि त्याला तुला ज्या नावाने आवडतं त्यांनी तू बोलव, त्यांनी काही फरक नाही. पण इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीला हे मान्य नाही. इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी सांगते नाही नाही माझाच देव खरा आहे, तुमचा खोटा आहे. विशेषतः काफिर मूर्तीपूजक दोन्ही पंथ, इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी, माझाच देव खरा आहे, तुमचा खोटा आहे. माझ्याच त्या खऱ्या असलेल्या देवानी जो प्रेषित पाठवला तोच काय ते खरा आहे, शेवटचा आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आमच्या करता नाही, तुम्ही पण तो मान्य करायला पाहिजे. नसणार करणार मान्य तर वाटेल त्या तऱ्हेने तुम्हाला ते करायला भाग पाडणार माझा हक्काचे, कारण आमच्या पुस्तकात तसं लिहिलंय. आणि त्या माझ्याच खऱ्या असलेल्या ईश्वराने माझ्याच खऱ्या असलेल्या प्रेषिताला जे पुस्तक दिलं तेच काय ते खरं आहे, तुमची सगळ्यांची खोटी आहे. म्हणजे असहिष्णुता आणि हिंसकता असली तर त्या इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीत आहे. भारतीय त्याला संज्ञा हिंदू वापरली तरी ती सहिष्णू विचारावरच उभी आहे, जिला हजारो वर्षांपूर्वी समजलंय एकम सद विप्रा बहुधा वदंती. हे ज्याला कळतं त्याच्याकरता भारतभूमी पुण्यभूमी आहे. म्हणजे तिथे कुठे मुस्लिम ख्रिश्चनांना मुद्दाम बाजूला सारा अशातला नाहीच आहे. फाळणी झाली आणि आपले शहनाईचे थोर, ज्यांना पुढे भारतरत्न दिलंच आहे, असे उस्ताद बिस्मिल्ला खान साहेब काशीला राहत असत. त्यांना कोणीतरी विचारलं की मुसलमानांनी तोडून रक्तपात करून वेगळा देश मागून घेतला, तुम्हाला नाही का तिकडे जायचंय? तर उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं सुप्रसिद्ध वाक्य आहे कि पाकिस्तान में हमारे काशी की खुशबू है क्या? म्हणजे मी माझ्या ईश्वराला अल्लाह म्हणतो, मी मोहम्मदाला प्रेषित मानतो आणि माझा ग्रंथ कुराण आहे, पण तू जोवर दुसऱ्यांना हिंसकता करत नाहीयेस तोवर तुझी निष्ठा, तुझी श्रद्धा, हा भारत देश, त्याची ही भारतीय संस्कृती, ती तू आपली म्हणू शकतोस. 65च्या युद्धामध्ये ज्या एकट्याने 3 पॅटर्न टँक्स उद्ध्वस्त केले, 4था जखमी केला, त्यावेळी तो गेला, मारला गेला, असा परमवीर चक्र विजेता अब्दुल हमीद. आणि अशी ज्या ख्रिश्चन अथवा मुस्लिम भारतीयांनी भारताचं नाव आधुनिक काळात रोशन केलंय ते या पितृभू पुण्यभू शैवच्या व्याख्येत बसतात. तेव्हा हिंदुत्वाचा सावरकरांनी जो अर्थ सांगितला, कोणाला पण विचार केला पाहिजे की ह्याच्यात तुम्हाला खरं म्हणजे हिंदुत्व हा काय पक्षीय राजकारणाचा आणि त्यामुळे मतदानाचा विषयच असता कामा नये. हिंदुत्व हा संपूर्ण राष्ट्रीय एकात्मतेचा विषय पाहिजे. बाकी तुम्हाला पक्ष म्हणून करायची ती तिकडे करा राजकारण, पण ज्यांचा त्याच्यात स्वार्थ साधला जात नाही ते याचं असं विकृतीकरण करून मांडता आहेत. आपलं काम आहे हा भारत देश तुमचा माझा, त्याची सावरकरांच्या पुण्यतिथीला काही मनात घेऊन जायचं असेल तर माझ्या व्यक्तिमत्वातून, कार्यातून मी या देशाची सेवा कशी करेन, हा माझा खारीचा वाटा, हा माझा थेंबाचा वाटा. मला सुदैवाने कायम भावलेल्या ओळी त्या ने मजसी ने मधल्याच गुण सुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे. की व्यक्तिमत्वातला एक एक गुण जो वेचला, लक्षपूर्वक वक्तृत्व घडवलं, व्यक्तिमत्व घडवलं, कचकावून व्यायाम केला, संघटना बांधली, साहित्याचा सुद्धा जो फॉर्म केला तो ग्रेट केलाय.
म्हणजे खरं म्हणजे अनेक साहित्यिक असे असतात की त्यांना कुठल्या तरी एका साहित्याच्या फॉर्मचा सूर गवसतो आयुष्यभर. ते कोणी कथा लिहितं तर तो बनतो आयुष्यभरचा उत्तम कथाकार. कोणी कविता हा फॉर्म त्याला सापडतो, तो बनतो उत्तम कवी. कोणी निबंध लिहितो, तो बनतो आयुष्यभराचा निबंधकार. कोणी कादंबरी लिहितो, त्याची ख्याती बनते, त्याला हा कादंबरी फॉर्म. सावरकरांनी नुसत्या साहित्याचे सगळे फॉर्म आणि केलंय ते सगळं ग्रेट आहे. कविता लिहिल्या त्या ग्रेट, कथा लिहिल्या त्या ग्रेट, कादंबरी लिहिल्या त्या ग्रेट, नाटकं लिहिली ती ग्रेट, वक्तृत्व ते ग्रेट. म्हणजे थोरविला आणि तरीही सगळी गुणसुमने मी वेचिली या भावे की तिने सुगंधा घ्यावे ती भारत माता आहे. मी हे समृद्ध व्यक्तिमत्व का मिळवलं? माझं काय नाव गाव पद पैसा कीर्ती संपत्ती करता नाही, माझ्या त्या व्यक्तिमत्वाचा सुगंध भारत मातेच्या चरणी अर्पण झाला पाहिजे. ते जर होणार नसेल तर जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा. हे जे काही माझं व्यक्तिमत्व आहे त्यातले जे माझे गुण आहेत तिचा जर भारत मातेच्या उद्धारासाठी उपयोग होत नसेल तर व्यर्थ आहे. जे मी मिळवलं पद पदव्या डिग्र्या अमुक व्यर्थ आहे सगळं. सगळं घर उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. त्यांनी येसू वहिनीस पत्र लिहिलं. माझं म्हणणे काळजावर कोरून ठेवलं पाहिजे. हे मातृभूमी तुझला मनवाही येले. हे जे एकदा वय वर्ष 15 आणि तरी ते उत्स्फूर्त लहानपणापासून होतच. 15व्या वर्षी त्याला आकार आला. मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजे. हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाक विभवही तुझ अर्पी येले. हे जे काही व्यक्तिमत्व देखणं, वक्तृत्व उत्तम, शब्दांचं वैभव उत्तम, पण हे तुलाच अर्पण केले. तू त्याची अर्पिली कविता रसाला, काव्य लिहिलं पण तेही भारत मातेच्या चरणी अर्पण. लेखा प्रति विषय अनन्य तूची झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मधली मूलगामी सर्वस्पर्शी अशी प्रतिभा. आपल्याला त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या मृत्युंजयपणाकडे वाटचाल करायची म्हणजे आपापल्या जीवनाच्या क्षेत्रात भारताच्या वैभवात भर घालेल असा खारीपासून सिंहापर्यंतचा वाटा. तर हा विकसित भारत आपल्या सगळ्यांच्या जबाबदारीतून पूर्ण होणार. आपापल्या परीने आपण सगळे स्वतःला या कामासाठी अर्पण करूया अशी प्रार्थना करतो आणि विषय सुजय
सुंदर